नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पनीर क्रिस्पी। रेस्टॉरंट स्टाईल पनीर क्रिस्पी घरच्या घरी कशी बनवायची ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे। त्यामध्ये मी इथे फ्रेश पनीर घेतलेलं आहे। पनीर जे आहे ते सेम साईजमध्ये सेम आकारामध्ये इथे कट करून घेतलेलं आहे। तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता। त्यानंतर मी इथे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे, कांद्याची पात आहे, मीठ आहे, उभा चिरलेला कांदा, सोया सॉस, त्यानंतर इथे शेजवान चटणी आहे, रेड चिली सॉस आहे, त्यानंतर इथे टोमॅटो सॉस घेतलाय, शिमला मिरची आहे, लसूण आहे, त्यानंतर अद्रक आहे आणि सफेद तीळ। तर आता आपण सुरुवात करूया। मी एका भांड्यामध्ये इथे पनीरचे पीस आहेत ते काढून घेते। त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घालायचे। आता इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालते। कॉर्नफ्लोअर मध्ये पनीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपण तेलामध्ये तळणार आहोत तर पनीरमध्ये जे एक्स्ट्रा मॉइश्चर असणार आहे ते निघून जाईल आणि पनीर छान असं कुरकुरीत होईल, म्हणून व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। आता मी इथे अजून 1 चमचा कॉर्नफ्लोअर घालते, कारण का माझ्या पनीरमध्ये जरा जास्त मॉइश्चर आहे, म्हणून अजून 1 चमचा घातलाय आणि पुन्हा व्यवस्थित घोळवून घेते पनीरला। आता आपण हे व्यवस्थित घोळवून झाल्याच्या नंतर तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत, तर त्यासाठी आपण तयारी करूयात। आता इथे कढईमध्ये तेल गरम झालेले आहे। मी एक एक करून पनीरचे तुकडे ह्याच्यामध्ये घालते आणि मीडियम फ्लेवरवरती तळून घ्यायचे। छान खरपूस असा रंग येईपर्यंत पनीर तळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता पनीरला छान असा गोल्डन ब्राउन रंग आलेला आहे। तर आता मी पनीरला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि बाकीचे सुद्धा जे पीस आहेत ते सेम पद्धतीने तळून घेते। आता इथे पनीरला छान गोल्डन ब्राउन असा रंग आलेला आहे। मी या पनीरला सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आपण सॉस बनवून घ्यायचा आहे पनीर क्रिस्पीसाठी। तर त्यासाठी इथे मी कढई गरम करत ठेवली आहे, त्यामध्ये मी 2 चमचे तेल घालते। त्यानंतर इथे बारीक चिरलेला लसूण घेतलाय मी, 4 ते 5 पाकळ्या मी लसणाच्या बारीक चिरून घेतल्यात। त्यानंतर इथे थोडंसं अद्रक घ्यायचं, ते मी किसून घेतलेलं आहे आणि हे तेलावर थोडंसं परतून घ्यायचं आहे। पनीर क्रिस्पी ही इंडो चायनीज डिश आहे, म्हणून याच्यामध्ये आलं, लसूण आणि कांद्याचा सुद्धा वापर केला आहे। तर इथे मी कांदा घेतलाय, एक मीडियम साईजचा कांदा आहे, तो मी उभा उभा चिरून घेतलेला आहे। कांद्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे शिमला मिरची घालायची आहे। मी शिमला मिरची सुद्धा उभी चिरून घेतली आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक चिरून घेतलात तरी सुद्धा चालेल। शिमला मिरची आणि कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे, आपल्याला पूर्ण पद्धतीने शिजवायचा नाहीये, भाज्या हलक्याशा क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत। आता मी इथे वरतून थोडासा कांद्याची पात वापरते, थोडीच घालते कारण का नंतर वरतून घालायची, म्हणून मी थोडीशीच इथे घातली आहे। हलकीशी फ्राय करून घ्यायची आहे। त्यानंतर मी इथे थोडेसे सफेद तीळ घालते, त्यांना सुद्धा तेलावर थोडंसं परतून घेणार आहे। अगदी अर्ध्या चमचापेक्षा कमी मी इथे सफेद तीळ घातले।
त्यानंतर मी इथे सॉसेस घालणार आहे। अर्धा चमचा मी इथे डार्क सोया सॉस वापरलेला आहे। त्यानंतर इथे मी रेड चिली सॉस घालते अर्धा चमचा। त्यानंतर टोमॅटो सॉस घालायचा आहे, मी इथे अर्धा चमचा टोमॅटो सॉस वापरलेला आहे। त्यानंतर इथे शेजवान चटणी घालायची आहे, मी अर्धा चमचा शेजवान चटणी इथे वापरलेली आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही सॉसचं जे प्रमाण आहे ते थोडं कमी जास्त करू शकता। मी अर्धा चमचा इथे सर्व सॉसेस वापरलेले आहेत। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि सॉस घालताना मी गॅसचा फ्लेम आहे तो लो ठेवला होता। आता इथे मी एक छोटी वाटी पाणी घालते आहे, म्हणजे एक 3 ते 4 चमचे मी इथे पाणी घातलेलं आहे। व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे 2 ते 3 मिनिटं पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं। आपण पाणी घातलंय तर कन्सिस्टन्सी अशी सॉसी व्हावी म्हणून इथे मी कॉर्नफ्लॉवरची स्लरी करून घालते आहे। 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यामध्ये पाणी मिक्स करून मी इथे त्याची स्लरी केली आहे आणि ती इथे घातली आहे, तुम्ही पाहू शकता। आता इथे कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमुळे मसाला जो आहे तो घट्ट झालेला आहे। तर आता इथे आपण जे पनीर बाजूला ठेवलेत तळून ते इथे घालायचे आहेत। इथे मीठ मी घातलं नाही आहे। आता तुम्ही चेक करून तुम्ही मिठाचा वापर करू शकता पुन्हा। आपण पनीर तळतानाच इथे मीठ घातलं होतं आणि सॉसमध्ये सुद्धा थोडंसं मिठाचं प्रमाण असतं, म्हणून मी इथे मीठ पुन्हा घालत नाही आहे। तुम्ही चेक करून तुम्हाला वाटलंच तर इथे तुम्ही मीठ घालू शकता वरतून। आता इथे पनीर जे आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। आता इथे तुम्ही आवाजावरून पाहू शकता पनीर जे आहेत ते किती क्रिस्पी बनलेले आहेत। सो मस्त गरमागरम पनीर क्रिस्पी तुम्ही लगेचच खायला घेऊ शकता। आता इथे आपली पनीर क्रिस्पी ऑलमोस्ट बनून तयार झालेली आहे। व्यवस्थित मिक्स करायचे म्हणजे सर्व सॉसेस जे आहेत ना ते पनीरला सर्व बाजूंनी मिक्स झाले पाहिजेत, म्हणजे टेस्ट जी आहे ती मस्त सगळीकडे यावी म्हणून आपण परफेक्ट असे मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता इथे पनीर क्रिस्पी आहे ती ऑलमोस्ट बनून इथे तयार झालेली आहे। तर आता मी इथे सर्व करायला घेणार आहे। आता इथे प्लेटरवरतीच मी कोबी चिरून बेसला लावलेला आहे आणि वरती मी पनीर क्रिस्पी घालते। तुम्हाला जर कोबी शिजवून हवा असेल तर जेव्हा आपण शिमला मिरची घातली तेव्हा कोबी घालून थोडंसं परतलात तरीसुद्धा चालेल, पण कोबी हा कच्चाच असा क्रिस्पी लागतो म्हणून मी इथे बेसला घातला आहे। आता इथे मी वरतून कांद्याची पात घालते आहे। खूप मस्त अशी डिलिशियस अशी पनीर क्रिस्पी दिसते। वरतून थोडेसे सफेद तीळ घालायचे आहेत आणि पनीर क्रिस्पी इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। निरोगी खा, निरोगी राहा।